नमस्कार मंडळी, मी कुणाल भोये. आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे 7 ते 8 वर्षांनी लागणारी डोंगर उतारावर वाढणारी कारवीची फुलं बघायला. कारवीची फुलं म्हणजे सह्याद्रीला लागलेलं एक अमूल्य वरदानच म्हणायला हवं. सह्याद्रीतील कारवीची फुलं बघण्याचा आनंद प्रत्येकाला असतो. हा आनंद बघायला मी आणि आशिष निघालो लोणावळ्याला. यंदा कारवीची फुलं आपल्या लोणावळ्यात आलेली आहेत. कसं जायचं, फुलं नक्की कुठे आहेत, हा प्रश्न खूप जणांना पडला आहे. चला तर मग. मुंबईहून लोणावळा 80 ते 90 किलोमीटर आणि पुण्यापासून 60 ते 70 किलोमीटर. मुंबईहून लोणावळ्याला येताना सुरुवातीला उजव्या साईडला ही पोलीस चौकी लागते. तिथून राईट टर्न घेऊन गुगल मॅपच्या सहाय्याने सहज तुम्ही 30 ते 40 मिनिटात लोकेशनवर पोहोचू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, ती टाका आणि गुगल मॅपच्या सहाय्याने सहज या. गुड मॉर्निंग मंडळी. आज आशिष आणि मी आम्ही दोघं चाललो आहे आणि आम्ही आलो आहे कारवीची फुलं बघायला. पण सध्या उजाडलं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही शोधतोय. आता थोडं उजाडू द्या, त्याच्यानंतर नक्की समजेल की आपण नक्की कारवीची फुलं कुठे आहेत. मग मी तुम्हालाही दाखवतो की नक्की एक्झॅक्ट कुठे यायचं आहे. टायगर पॉईंटच्या इकडेच थांबलेलो आम्ही. आम्हाला वाटलं त्या साईडला आहेत फुलं, पण त्या साईडला नव्हती. मग तिकडे दादा होते, त्यांना विचारलं तर ते बोलले पुढे आहेत, पण ते बोलले 4-5 किलोमीटर पुढे आहेत. मग आपण 4-5 किलोमीटर तर पुढं आलो आहे, पण नक्की काय कुठं अजून काय कन्फर्म नाही आहे. सो थोडं उजाडू द्या. इथं थोडं नेटवर्क येतंय जातंय आणि आम्ही प्रसिलचा व्हिडिओ बघतोय की त्याच्यामध्ये नक्की कुठे आपण आलो. आपल्याला अजून थोडंसं समोर जायचं आहे. म्हणजे फायनली आपल्याला कारवीची फुलं भेटलेली आहेत. जाम शोधली, इकडे जा तिकडे जा. त्याच्यानंतर हळूहळू मी पुढं आलो शोधत. कन्फ्युजन होतं थोडंसं. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो, त्यानुसार तुम्ही डायरेक्ट या, तुम्हाला भेटून जातील. कारण सुरुवातीला जर तुम्ही अंधारात आलात वगैरे तर आपल्याला लोकेशन कळत नाही, किंवा शोधत जरी आलात तरी लोकेशन कळणार नाही लगेच. तुम्हाला एक्झॅक्ट लोकेशन देतो, म्हणजे त्या लोकेशनला तुम्ही ते टाकलं आणि डायरेक्ट आले ना तर तुम्ही डायरेक्ट ह्या मेन स्पॉटला येसाल. पाठीमागचा व्ह्यू बघाल तुम्ही. आता भारी वाटतंय. आता आपल्याला ना इकडून अशी पायवाट आहे खालून, म्हणजे मागच्या साईडला पण आहेत. ही पायवाट आपल्याला त्या साईडला घेऊन जाते असं वाटतंय. हां, घेऊन जाते आणि त्या साईडून पण भारी आहेत. आता सध्या कसं मागच्या साईडला गर्दी आहे ना, मग बोला आपण थोडं पुढं जाऊया आणि मग त्या साईडून आपण फ्लाय करूया आपला ड्रोन. गरुडाची झेप घेऊया आणि या कारवीच्या फुलांमध्ये मस्त असा ड्रोन शॉट घेऊया. ह्या साईडला बघा, पूर्ण कारवी पूर्ण बहरलेली आहेत. अजून थोडं उजाडू द्या, भारी दिसेल. आता सध्या मी फ्लॅश वगैरे लावून दाखवतो तुम्हाला. कसलं भारी वाटतंय. आपल्याला अजून रतनगडला पण जायचं आहे, तिकडं पण बहरलेत कारवीची फुलं. रायगडला पण आलेली आहेत, अशा खूप ठिकाणी आलेत. आणि आता इथं जसं उजाडतंय तशा ना एक गाड्या पण येतात. व्ह्यू पण बघा ना किती भारी दिसतोय. सध्या तर फ्लाय करायचा विचार आहे जाम, कारण आत्ता जसं उजाडलं आपण ना ऑन टाईम आलं, ऑन टाईम एकदम. म्हणजे आम्ही सुरुवातीला शोधत होतो आणि आम्ही तिकडंच थांबणार होतो, कारण तिकडे थोडी फुलं दिसत होती आणि आम्हाला वाटलं की रस्ता चुकलो आहे आम्ही. बट आपण जसं शोधत पुढं आलो तसं इकडं जी फुलं भेटलीत आणि जे सुख भेटतंय ना मित्रांनो. बी रेडी, चलो. काय मग कशा वाटले ड्रोन शॉट? धुकं वगैरे काहीच नाही ना, पाऊस आहे, थोडी थंडगार हवा चालू आहे. त्याच्यामध्ये आता सूर्य उगवतीला आलाय, ढगांमुळे थोडासा फक्त अडून राहिलेला आहे. ठीक आहे,
आणि 6:45 वाजलेत, आता टायमिंग सांगू शकतो. 6:45 वाजलेत, थोड्या वेळातच आता सूर्य पण वरती येईल. आणि हे बघा माझ्या बाजूलाच बघा अशी कारवीची फुलं फुललीत, कसलं भारी वाटतंय. आणि मी ही पहिल्यांदा बघितलीत, सो माझा आनंद असा गगनात मावेना असं झालंय. म्हणजे फुलातून आपण चाललोय बाजूनी. फक्त एवढंच की तुम्ही पण येताय तर या, एन्जॉय करा, पण फुलांना काही हानी होणार नाही याची काळजी घ्या, ठीक आहे. नाही तर येसाल फुलं तोडसाल, त्यांच्यावर पाय देसाल तर ते करू नका. कारण माझ्यासारखे काही ज्यांनी फुलं बघितलीत नाही, आता सध्या साताऱ्याला पण कास पठारला पण तिकडे आलेली आहेत फुलं. तर काही लोकांना तिकडे जाता येते, नाही जाता येते. सो आपल्या लोणावळ्यामध्ये आलेली आहेत, तर लोकांना इकडे येऊ द्या, एन्जॉय करू द्या. म्हणजे तुम्ही पण या, एन्जॉय करा फक्त ते. आणि त्या फुलांना काय होणार नाही याची काळजी घ्या. नजारावर नजारा काय भारी आहे. तर आता आपलं इथलं शूट झालेलं आहे, पूर्ण अनुभव झालेला आहे. हे बघा इकडं पण सगळे मजा घेत आहेत पूर्ण, म्हणजे गाडी वगैरे मध्ये नेऊन फोटो वगैरे काढायचं एक वेगळाच अनुभव. म्हणजे सकाळी एन्जॉय करायला भेटतंय. म्हणून सांगतो ट्रॅव्हल करा, फिरा. सह्याद्री खूप भारी आहे. आपण घरी बसल्या तुम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता, पण बघा आणि तुम्ही या सुद्धा, कारण ते खूप भारी आहे. इथपर्यंत आपण आलेलो, ठीक आहे. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तुम्हाला यायचं असेल तर ते डिस्क्रिप्शनमध्ये लिंकवर क्लिक करा आणि इकडे या. आणि आता इथून आपण डायरेक्ट पुढं ह्या रस्त्याने आपण जाणार अंदरबन ट्रेकला. तो तुम्हाला पुढच्या पार्टमध्ये दिसेलच. तर मग चला, कसलाही उशीर न करता पुढे निघूया. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल त्याला लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.